श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतराच्या लेखा कोण करी राजियाची कांता काय भीक मागे मनाची या जोगी सिद्धी हवी पांडुरंगा कृपृत मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास सत्ता जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार प्रस्तुत प्रसंगी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंदे जगतवंदे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा तुम्हाला पद्धतीचा 4 चरणाचा अभंग चिंतनासाठी निवडला विठ्ठल आज या पुण्यपावन नगरीमध्ये आपण चिंतन सेवा करत आहोत। आजच्या या चिंतन सेवेचं कारण या पंचाल परिवाराने भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे आणि अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व दैनिक कार्यक्रम गाथा पारायण भागवत कथा काकडा हरिपाठ कीर्तन सेवा अन्नदान आज या ठिकाणी सेवेसाठी सर्व उपस्थित महाराज मंडळी कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक सर्व श्रोते मंडळ सर्व माता भगिनी सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आज माझ्या माहितीने ज्याला आपण उपांत्य कीर्तन म्हणत असतो किंवा मागणीपर कीर्तन म्हणत असतो आजची जागराती सेवा आहे आणि उद्या होणारा काला आज या ठिकाणी आमचे परम मित्र श्री हरिभक्तीपरायण अनंत महाराज खानापूरकर यांचे चिरंजीव श्री रघुनंदनजी महाराज खानापूर यांचे या ठिकाणी भागवत कथा या ठिकाणी सुंदर असं तुम्ही ऐकलं मी ऐकलं महाराज इथं आल्यानंतर 4 चौकाच्या मुखातून ऐकले मोबाईलवर सुद्धा ऐकले या लहान मुलाने या वयामध्ये भागवत कथेला सुरुवात केली आपल्याच घरून सुरुवात केली म्हणा हे जे सोमवंशी परिवार आहे या परिवारामध्ये जे काही मंडळीने एकमेकाला प्रेम दिलं ती महाराजांना असं वाटलं की आपण कथा आपल्याच परिवारामध्ये आपल्याच घरी अगोदर करावी अगोदरच आपल्या घरी काय चुका होतात काय बरोबर येते अगोदर महाराजांनी बघितलं नंतर आता महाराजांची सेवा सुरुवात झाली आज पहिला दिवस आहे महाराजांची सेवा झाली आहे की नाही या भागवत कथेला आज सुरुवात झाली महाराजांना मी फोन केला होता महाराज मला मी आताच कोणाला तर म्हणलो तुम्हाला म्हणलो वाटतं महाराजाला मांडवायला लागलं खरंय का महाराजांना आज बहुतेक मांडवायला लागले 7-8 दिवस बिचारी इथे बेजार झाले चला जेवढे आहे तेवढे आजचा जे कार्यक्रम मला असं वाटते महाराज टीव्हीवर जे कार्यक्रम होतो तीच कार्यक्रम आज इथं व्हायला टीव्हीवर एवढे काही टाळकरी नसतात एवढा काही समाज नसतो पण आहे समाज महाराज थोडा पण सर्व जाणकार मंडळी आहेत लक्षात ठेवा हे सर्व भजनी मंडळ आता लातूरच्या परिसरातले परिवारातले भजनी मंडळ आहेत हे आमचे शुभम महाराज सर्व या ठिकाणी जमलेली सर्व महाराज मंडळी सर्वांच्या साक्षीने आपल्याला 1-1.5 तास चिंतन सेवा करायची आहे विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायचा 4 चरणाचा अभंग आहे मागणीपर प्रकरणातील अभंग आहे आजची जी चिंतन सेवा आहे उपांत्य सेवा आहे महाराज आज कुठलेही कीर्तनकार असू द्या आज भगवंताकडे मागणीच मागितली पाहिजे तसं आपण या
संधीचं सोनं साधून आपण आज भगवंताकडे मागणी करणार आहोत. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे जी मागणी मागतात ती वैष्णवाच्या संगतीची. मी नेहमी करता चिंतन सांगत असतो, आपल्या जीवनामध्ये आपणही भगवंताकडे काहीतरी मागत असतो. जे काही संतांनी मागितलं ते आपण मागत नाही आणि आपण मागतो ते संत मागत नसतात. विठ्ठल आपणही भगवंताकडे मागणी मागत असतो, पण आपली मागणी आणि संतांची मागणी यामध्ये बराचसा बदल आहे. ज्या वेळेला आपण पंढरपूरला दर्शनासाठी भगवंताच्या मंदिरामध्ये जाऊ त्यावेळेला कदाचित आपल्या ज्या जीवनातली काही मागणी आहे ती तिथे गेल्यानंतर आठवणीतल्या राहून जाते. आपली जी गावाकडे केलेली ती लिस्ट आहे तिथं कदाचित पूर्ण होणार नाही. म्हणून गोपाळपुरीला पारीला लागलं तेव्हापासूनच चालू राहते, देवा माझं जे म्हणणं आहे तेवढं तू ऐकलं पाहिजे, एवढी माझी इच्छा पूर्ण कर. गोपाळपुरीला पारीला लागलं तेव्हापासूनच चालू होतं. पण नेहमी करता मी सांगत असतो, आपली मागणी आणि जगद्गुरु तुकोबारायची म्हणण्यापेक्षा जगाच्या पाठीवर जेवढे संत मंडळी होऊन गेले यांच्या मागणीमध्ये बराचसा बदल आहे. आपण काय मागत असतो महाराज? वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान. देवा माझी एक इच्छा आहे, तुझ्यासमोर मागणी आहे. माझ्या घरामध्ये सर्व परिवार आनंदी राहावा आणि माझ्या घरामध्ये धन दौलत अन्नही वाढावं असं भगवंताकडे आपण मागत असतो. पण जगद्गुरु तुकोबारायांची मागणी मागितली महाराज, ते आपल्यासारखे नाही मागितली. विठ्ठल आपली मागणी आणि संतांची मागणी यामध्ये किती बदल आहे एक तुम्हाला चिंतन सांगून जातो. आपल्या परिसरातलं उदाहरण आहे महाराज. सोड द्या बटन जास्त काही कामाचे नाही तुम्हाला. थोडे तर आहे पण गुणवान काय करायचे 100 भजने एक खालतं चाललं ते एक वरतं चाललंय बस झाले आपल्या एवढ्याने. हे साऊंड सिस्टीम मी आताच बोलला तरी म्हणलो ही महाराज घर एक मंदिर म्हणायचे आलं का लक्षात? मी तर आल्याबरोबर असं म्हणलं की सभागृह कोणतरी बांधले ते
इथं पाहिल्यानंतर किती आनंद आहे महाराज, नवल आहे. आपल्या सर्वांच्या परिचयातलं, आपल्या परिसरात एक स्वतःचं चिंतन आहे. संत जे मागत असतात आणि आपण जे मागत असतो यामध्ये किती बदल आहे. आपल्या या परिसरामध्ये महान संत होऊन गेले दोन, एक जळोजी आणि मळोजी. या दोन संतांचं जीवनचरित्र थोडक्यामध्ये सांगतो. आपल्या जीवनातला आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला किती बदल आहे. या दोन बंधूंनी जीवनभर परमार्थ केला महाराज. हळे अंडरगुडी गाव आहे, सर्वांना माहिती आहे. मला असं म्हणायचंय, हे जी पांचाळ परिवार आहे, या परिवारातले बरेचसे त्या परिसरामध्ये पाहुणे असतील. त्या दोघा बंधूंनी जीवनभर परमार्थ केला आणि परमार्थ करत असताना प्रपंचही केला महाराज. मी नेहमी करता सांगत असतो, कुठल्याही शास्त्रामध्ये परमार्थ करत असताना प्रपंच सोडावं लागतं असं कोण सांगतंय. दोन्ही करा महाराज. आणि खरंच प्रपंच जर सोडला असता ही सप्ताह झाला नसता. विठ्ठला विठ्ठला परमार्थही करता येतो आणि संसारही करता येते महाराज. भगवान श्री ज्ञानोबाने हरिपाठामध्ये सुंदर चिंतन सांगितलं. आसोनी संसारी संसारी जीवे देव करीम किती शास्त्र बारी. भगवान श्री ज्ञानोबाने हरिपाठामध्ये सुंदर चिंतन सांगितलं महाराज. संसारी करा आणि परमार्थही करा. कुठल्याही शास्त्रामध्ये नाही सांगितलं परमार्थ करत असताना प्रपंचाची लाभ द्यावी लागते असं कुठंच नाही महाराज. पण करत असताना आपलं एवढं चुकतंय महाराज. हे भगवान श्री ज्ञानोबाचं आपण काय बघा. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी. जोबरी प्राचीनाची दुरी वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळे उठून गेला. त्या पक्षासारखं जीवन जगा. पक्षाने कधी एखाद्या कुठल्या बळदामध्ये कुठल्या पोटीमध्ये जेवण नाही सासवली महाराज. मी नेहमी करता सांगत असतो, ज्या वेळेला भगवंताने सुंच बनवली तिथं अगोदर चाऱ्याची सोय केली आहे. विठाला त्या जळूदे आणि मळूदे दोघा बंधूंनी परमार्थ केला आणि प्रपंचही केला. आणि करत असताना एक दिवस
त्या हळे अंडरगुडी गावावरून एक राजाची स्वारी जात होती. जुना काळ आहे, आताही राजे जातील महाराज, आणि एखाद्या 20 लाखाच्या गाडीने जातील, हेलिकॉप्टरने जातील, विमानाने जातील. विठाला विठाला राजाची स्वारी जायची. आणि जात असताना राजाने 4 दिवसांनी अगोदर आपल्या सेवकाला सांगायचे, जा आज आपल्या हळे अंडरोळी गावामध्ये मुक्काम आहे, उद्या राजाची स्वारी येणार आहे, जाऊन सांग. त्या दोघा सेवकाने जायचं महाराज. आणि त्या हळे अंडरोळी गावामध्ये त्या दोघा बंधूंना त्या सेवकाने सांगायचे, दादा राजाची स्वारी उद्या आपल्या गावामध्ये येणार आहे, तुम्ही काय करा, राजासोबत 100 घोडे आहेत आणि 100 हाती आहे, एवढं बांधण्यासाठी व्यवस्था करा. त्या दोघा बंधूंनी काम सोडायचं महाराज आणि दुसऱ्याच्या शेतावरती जायचं आणि शेतावरती जाऊन लाकडं तोडायचं आणि दोघांनी लाकडं तोडून मेका बनवायच्या. आणि राजाची स्वारी दुसऱ्या दिवशी आली आणि त्या सेवकाकडून ते सर्व साहित्य तिथं आणलं महाराज. पण एक झालं, घोडं बांधण्यासाठी 100 घोडे होते, पण एक मेकच कमी पडली. 100 घोड्याला किती मेका लागतात महाराज सांगा महाराज, हा सांगा. आता घोडे 100, कोण म्हणतंय 200, कोण म्हणतंय 300. आता महिला मंडळ म्हणतील वस्तू आहे 100, असं कसं काय होत, ते गुणाचे नसते म्हणून मागे म्हणून बांधावं लागते. विठाला विठाला एक घोडं बांधण्यासाठी एकच मेक कमी झाली. हा एक मेक कमी पडली महाराज. का त्या सेवकाने राजाला सांगितलं, राजा दुसऱ्या वेळेला या गावामध्ये नाही मुक्काम करायचा. अहो आमचा अपमान झाला म्हणजे तुमचा अपमान झाला, दुसऱ्या वेळेला आपण बदल करायचं, गाव दुसऱ्या गावाला मुक्काम करायचा. राजाने विचारलं काय झालं. त्या सेवकाने सांगितलं, राजा ज्या ग्रस्ताला आपण व्यवस्था करण्यासाठी सांगितली होती ती व्यवस्था नाही बरोबर झाली, मग एकच मेक कमी पडली. राजाने बोलावलं महाराज त्या दोघांनाही आणि विचारलं, का रे 2 महिन्याला 4 महिना आम्ही कधीतरी इथे येत असतो आणि तुम्हाला व्यवस्था नाही आमची झाली, दुसऱ्या वेळेला जर असं जर झालं तर निश्चित तुम्हाला फासावर दिलं जाईल. त्या दोघांनी ऐकलं, माझ्या डोळ्यातून अस्त्र आले. परमार्थ करणारा जीवन होतं. मी नेहमी करता चिंतन सांगत असतो, ज्याचा सच्चा परमार्थ आहे त्या परमार्थामध्ये एखाद्याने जर त्रास दिला समाधानी तर त्याला कधीतरी वाटते आपण करतो ते काय चुकीचं करतो. विठाला विठाला दोघा भावांनी ठरवलं आपण जीवनभर परमार्थ केला, पण आपल्याकडून चूक झाली. जाणून तुझं चूक केली नव्हती महाराज, पण चूक व्हायला नाही पाहिजे होती, पण कदाचित झाली. एक नामदेवरायचा अभंग आहे बघा, तुझा माझा
आणि मळोदे भगवंताला म्हणायला लागले, देवा काय आमच्याकडून चूक झाली सांगा. तुझा माझा देव कारवेरा कार दुःखाचे डोंगर दाखवीशी बळे बांधून या देशी काळा हाती देवा काय आमच्याकडून चूक झाली सांग. त्या राजाने ठरवलं आता जर कदाचित आमचा जर अपमान झाला तर तुम्हाला निश्चित फसावं दिलं जाईल. त्या क्षणी ठरवलं मला दोघा बंधूंनी आपण गावच सोडायचे. गाव सोडलं आणि जात असताना त्या गावाच्या बाहेर येश होती महाराज. त्या येशीला वाकस मारलं आणि त्या क्षणी दोघा बंधूंनी ते गाव सोडलं आणि पंढरीला गेले. आणि पंढरीला गेल्यानंतर भगवंताचं चिंतन सुरुवात केलं. परमार्थ करत असताना पांडुरंगाच्या समोर जे आता लाकडी काम आहे महाराज, ती मोठं जी लाकडी काम आहे ती लाकडी काम त्या दोघा बंधूंनी केलं महाराज. जळू दे आणि मळू दे पांचाळ समाजाचे होते. त्या दोघा बंधूंनी काम केलं आणि काम केल्यानंतर त्या ट्रस्टने तिथल्या ठरवलं की अगं या दोन्ही बंधूला आपण काहीतरी हुशारी दिली पाहिजे, शाबासकी दिली पाहिजे. ठरवलं आणि त्या राजाने त्या दोघा बंधूला एका सेवका करून बोलवलं महाराज. या दोघा बंधूंनी तुम्हाला सांगून जातो, जुन्या काळातला जर आपण परमार्थाचा जर विचार केला, मी जुन्या काळामध्ये परमार्थ केला महाराज. वयाच्या 11 वर्षापासून परमार्थात आहे. जुन्या काळात त्या पंक्तीचा विचार केला. मी आता जेवण करूनच आलो होतो पण इथं आल्यानंतर माझ्या जिभेला पाणी सुटले आणि नवलच वाटलं महाराज. अहो एवढ्या समोर पूर्णाचा स्वयंपाक म्हणजे किती नवल. 4 सोयरे आले तर अवघड होतंय आणि पूर्णाचा स्वयंपाक असा आहे महाराज, कुठलाही स्वयंपाक वाढवता येतो पण पूर्णाचा स्वयंपाक वाढवता येत नाही. विठाला त्या काळामध्ये त्या दोघा बंधूंनी काम करत असताना चंद्रभागेला स्नान करायचं आणि चंद्रभागेचे स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं आणि जात असताना अलीकडच्या काळामध्ये ही जी घाट जी बांधलाय महाराज त्या आता अलीकडे झालाय, त्या काळामध्ये घाट नव्हता. त्या दोघा बंधूंनी चंद्रभागेचे स्नान करून पुंडलिकाचं दर्शन करायचं आणि वर जात असताना दोघा बंधूंनी त्या चंद्रभागेच्या बाजूला गाळ असायचं त्याला आपण चिखल म्हणतो. दोघांनी 2 अशी एवढाले चिखल घ्यायचे, त्याला लाडू म्हणा अलीकडच्या भाषेत, आणि दोघांनी ते 2 एवढाले अशी लाडू खायचे चिखलाचे. नंतर चंद्रभागेचं पाणी प्यायचं आणि नंतर काम करायचं. असा जर प्रसंग आपल्या जीवनात जर आला तर किती माणसं बसणार येते. तुकाराम महाराजांनी भजन करावं महाराज. काय खातो आम्ही कासया सांगा दे, काय खातो आम्ही कासया सांगा, कैसे हे लागले नेनो मुके, कैसे हे लागले नेनो मुके, काय खातो आम्ही कासया सांगाते. जगद्गुरु तुकोबारायांनी भजन केलं पण अशा वेळी मिष्टानाच्या पंक्ती नव्हत्या काळामध्ये. पाहुनिया झाडे वरबडोनी पाला, खाऊनी विठ्ठला आळवावी. झाडाचा पाला खाल्ला महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी आणि भजन केलं. या दोघा बंधूंनी त्या चंद्रभागेत एवढा असा चिखल खायचा काम करायचं. राजाला वार्ता कळाली. काम संपल्यानंतर राजाने ठरवलं या दोन्ही बंधूंना आपण काहीतरी शाबासकी दिली पाहिजे. सेवकाकडून बोलवलं महाराज. छोटस घर होतं आणि त्या घरामध्ये दोघे बंधू झोपायचे आणि राजाने त्या सेवकाला सांगितलं, त्या दोघा बंधूंना नकार केला. जा राजाला जाऊन सांगा. नको म्हणावं. 2 वेळा सेवक आला महाराज आणि तिसऱ्यांदा राजाने सांगितलं असं करा,
हे दोघं बंधू येत नाही तर एक केला, तुम्ही रात्रीच्या वेळी मी जी तुम्हाला काय वस्तू देतो ती वस्तू त्या दोघांना नेऊन दे. त्या शिवकाने रात्री 12 वाजता गाढ झोपलेले होते दोघे. त्या दाराच्या सांधीमधून ती राजाने दिलेली वस्तू टाकली महाराज. आणि रात्री 12-2च्या सुमारामध्ये छोटासा भाऊ मळोजी नावाचा रात्री उठला आणि जात असताना राजाने टाकलेली जी वस्तू होती ती पायाला लागली. लागल्याबरोबर पायातून रक्त यायला लागलं, आग झाली. आणि त्या छोट्या बंधूंनी सांगितलं, दादा माझ्या पायाला काहीतरी चावलंय. दादाही उठले महाराज. त्या काळामध्ये असं काही बॅटरी नव्हत्या, मोबाईल नव्हते. थोडा बहुत उजेड केला, पाहिलं महाराज, खरंच बाबाच्या पायातून रक्त येत होतं. डोळ्यातून असलेले, देवा काय आमच्याकडून गुन्हा झाला, कुणा असं केलं असावं. एकमेकाला म्हणायला लागले महाराज. कशी तरी पट्टी बांधली आणि सांगितलं, दादा आपल्या घरी कोणीतरी विष्ठा टाकले, घ्या त्या चुलीतली राख आणि त्या विष्ठेवर टाका. महिलाला माहिती आहे राख कशावर टाकत असतात, विष्ठेवर. त्या बंधूंनी सांगितलं, चुलीतली राख घे आणि त्या विष्ठेवर टाक. ती विष्ठा होती महाराज. मला एवढ्यासाठी चिंतन सांगायचंय, संत जीवन एक असं आहे, संत जीवनासाठी जी वस्तू जी होती महाराज ती विष्ठा नव्हती, ती 2 किलोचा टिंबाचा एवढा असा गोळा होता. कशाचा? तेवढा जर आता मिळाला असता आपल्याला तर काय झालं असतं. मला वाटतं आता 70 तरी भाऊ आहे वाटतं, आपलं घ्यायचं नाही द्यायचं. 2 किलोची मीठ होती महाराज राजाने दिलेली, ती पायाला लागली. त्याला संतांनी ती विष्ठा समजली. मला एवढ्यासाठी चिंतन सांगायचंय, संत जीवन एक असं जीवन आहे, संताकडे तुम्ही काही द्या, किती सोनं द्या, सोन्याने माते आम्हा समान ते, आम्हा समान ते, आम्हा समान ते. काय सर्वच महिन्याला तुम्हाला वाटते का गाणी येतात म्हणून? बोले खेळताना किती म्हणतात पुढे? 2 जणी. आणि दुसऱ्या ती 100 कोणात असते ती ला 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 ला. काय होते? अक्षर नाही आले. सोन्या आणि माते आम्हा समानते चित्ते, ही संत जीवन आहे महाराज. सोने रुपया मृत्युके समान, सोने रुपया मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे. संत जीवन आहे. मला एवढं चिंतन सांगायचंय. जगद्गुरु तुकोबार आहे, भगवंताकडे जी मागतात महाराज, आपण मागतो ती मागत नाही. मग काय मागतात? अभंगाच्या पहिल्या चरणात Thank you.
खटाळे हो, मलाही पोळ्या खाऊन दमायला गेला. संत श्री जगतवंदी जगद्गुरु श्री तुकोबा चिंतन सेवेसाठी निवडलेले अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. जगद्गुरु तुकोबारांनी भगवंताकडे जी मागणी मागितली ती वैष्णवाच्या संगतीची. मला एक चिंतन सांगायचंय. जगद्गुरु तुकोबारांनी मागणी मागितली वैष्णवाच्या संगतीची. काय सुख आहे महाराज वैष्णवाच्या संगतीमध्ये? एवढं काय सुख आहे? एक तुम्हाला चिंतन सांगून सेवा समाप्त करू. ज्या वेळेला भगवान श्री ज्ञानोबा आळंदीवरून पंढरीला आले आणि ज्ञानोबारांनी ठरवलं की आपलं तीर्थयात्रा करायला जायचं. पंढरीला आले आणि भगवान श्री ज्ञानोबारायांनी सोबती असण्यासाठी नामदेवरायाची मागणी केली. पिता पंढरीश परमात्मा यांच्याकडे नामदेवराय नेहमी करता असायचे. तुम्हाला सांगू, जेवढे जगाच्या पाठीवर संत आहेत महाराज, सर्वातले लढिवाळपणाचे नामदेव महाराज आहेत. आता आपलं कसं आहे मला काही माहित नाही. 4 मुलं जर झाले तर धाकट्यावर असते का 2 नंबरच्यावर असते का 3 नंबरच्यावर असते का पहिल्यावर राहते मला काही माहित. पण जेवढे काही संत मंडळी आहेत त्या संतांपैकी पिता पंढरीश परमात्म्याचे खरं प्रेम, लढिवाळपणाचं प्रेम नामदेवरायावर होतं. भगवान श्री ज्ञानोबा आले, नामदेवराय जवळच होते महाराज भगवंताच्या. ज्ञानोबा आल्यानंतर भगवंताला नमस्कार केला आणि सांगितलं, देवा माझ्या मनामध्ये असं आलंय, मला तीर्थयात्रा करण्यासाठी जाईल, माझ्यासोबत नामदेवाला पाठवा असं मला वाटतं. ज्या वेळेला भगवान श्री ज्ञानोबा राहिले नामदेवरायाची मागणी मागितली त्यावेळेला नामदेवरायाने थोडं कानामध्ये हास्य केलं. नेहमी करता भगवंतानी म्हणा, नामा अरे तुला सोडून मी क्षणभर बाजूला जात, मी तुला सोडून भोजन नाही कधी केलं, अरे तू गाज भरवल्याशिवाय माझंही पोट भरत नाही, हे नेहमी करता म्हणावं. पण भगवान श्री ज्ञानोबारायांनी मागणी मागितली तर नामदेवरायाला हसायला. एक तुम्हाला सांगू, नामदेवरायाने भगवंताला जीव घातला महाराज. नामदेवरायाने भगवंताला जीव घालायचा. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा पांडुरंगा. अच्युता वामना दशरथ नंदना जेवी तू बा कृष्णा पांडुरंगा. 40 वर्ष मृदंग वाजवला बरं का. कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारे जेवी तू नर हरे पांडुरंगा. ऐशी ग्लानी करिता विठ्ठल पावला नैवेद्य जेविला नामयाचा. अच्युता वामना दशरथ नंदना जीवितो बा कृष्णा पांडुरंगा. नामदेवरायाने भगवंताला घास भरवावा. पण ज्या वेळेला भगवान श्री ज्ञानोबा राहिल्यानंतर भगवंताला प्रश्न पडला. एक जुनी म्हण आहे बघा, ज्या वेळेला माणसावर असा कुठलाही प्रसंग येतो, नेमकं काय म्हणावं, खरं म्हणावं का खोटं म्हणावं. एक जुनी म्हण आहे, माग वीर आणि पुढे आड, असं भगवंताला झालं. पण नामदेवराय ज्या वेळेला मागणी मागत होती त्यावेळेस नामदेवराय हसायला लागले. जवळ घेतलं महाराज भगवंतानी, नामदेवरायाला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं, पाठीवर हात फिरवला. नामा अरे भगवान श्री ज्ञानोबा तुझी मागणी मागतात. अरे जगाच्या पाठीवर अनेक संत मंडळी होऊन गेले, पण तुझीच का मागणी मागतात? त्याचं कारण आहे, अरे तुझ्यासोबत संगत करण्यासाठी
तुझी निवड केली, तू जायला पाहिजे. जवळ घेतलं महाराज. भगवान श्री ज्ञानोबा समोर बसले आणि भगवान श्री ज्ञानोबाला सांगितलं भगवंतानी, माऊली माझा जी नाम आहे या नामाचा सांभाळ करा. आरुष बोबडे नामा माझे ताने, मार्गी मागे पुढे सांभाळावे. भगवंताने सांगितलं भगवान श्री ज्ञानोबा, माऊली माझा जी नाम आहे या नामाचा सांभाळ करा. थोडं बहुत अंतरावर गेल्यानंतर तांदूत विचारा. भगवान श्री ज्ञानोबाने सांगितलं, देवा ज्या वेळेला मी संगत करण्यासाठी तयार झालो तर असं कसं काय करणार, तुम्ही नका चिंता करू. भगवान श्री ज्ञानोबाची संगती भगवान श्री नामदेवरायला पटली महाराज आणि भगवंताने जवळ घेतलं. नामा तुला माहिती आहे भगवान श्री ज्ञानोबाचा कुणाचा अवतार आहे? तू जनाबाईला विचार, शेना महाराजाला विचार. विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. आपण दोघेच बघ तुम्हाला जाणून बुजून तुम्हाला सळवायला समजू नको. तुम्ही म्हणाल महाराज अगोदर कुठलं शान आहे की पण आम्हाला आमची परीक्षा घ्यायची, असं नाही महाराज. दोन अभंग आहेत, एक जनाबाईचा अभंग आहे आणि मी जे आता प्रमाण म्हणलं ते शेना महाराजांचा अभंग आहे. विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, चला जाऊ अलंकापुरा संत जनाच्या माहेरा. स्नान करिता इंद्रायणे मुक्तीला गती चरणी. ज्ञानेश्वराचे चरणी शेनाला लोटांगणी. शेना महाराजांचा अभंग आहे. दुसरा एक अभंग आहे महाराज, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. या अभंगाची सुरुवात सांगा. विठाला 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 जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत मी कंबर सोडणार नाही. उजळल तिथं उजळल. सांगा महिला मंडळ. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर.
या अभंगाची सुरुवात कुठून आहे? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. पुढे आणखी काय? ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी विठाला विठाला भगवान श्री ज्ञानोबा आहे आणि नामदेव महाराज पंढरीच्या बाहेर निघाले. महाराज ज्ञानोबा पुढे पुढे चालतात, नामदेवराय मागे मागे चालतात आणि पिता पंढरीश परमात्मा सारखं त्या जोडप्याकडे पाहतो. देवाचं सारखं लक्ष होतं महाराज. आणि जात असताना जुन्या काळामध्ये मुराळी कशाला म्हणतात? मुलीला घेऊन जाण्यासाठी आले त्याला काय म्हणतात? मुराळी. नामदेवरायासाठी मुराळी कोण झाली महाराज? ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय पुढे पुढे चालतात आणि नामदेवराय मागे मागे चालतात. पण चालत असताना नामदेवरायचं लक्ष सारखं मागे होतं. कुणाकडे? देवाकडे. चालत असताना पुढे चालायचं पण बघत असताना मागे बघायचं. कन्या सारखं वाटाकडे पाहतात महाराज पंढरीकडे. कन्या सासुऱ्याशी जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी ती शिवा. प्रवास करत असताना मारवाड देशामध्ये जोडपं गेलं महाराज. आणि भगवान श्री ज्ञानोबारायाच्या लक्षात आलं, भगवंताने आपल्याला सांगितलं होतं थोड्या अंतरावर गेल्यानंतर नामदेवराची तांडूक विचार म्हणून लक्षात आलं महाराज. आणि भगवान श्री ज्ञानोबाराय वाटाच्या कडेला एका रस्त्याच्या कडेला एक विहीर होती. त्या विहिरीच्या जवळ गेले आणि पाणी पिण्यासाठी तिथे थांबले. त्या विहिरीमध्ये थोडंसं पाणी होतं. त्या विहिरीमध्ये उगं थोडं पाणी होतं. भगवान श्री ज्ञानोबारायाने पोपटाचं रूप धारण केलं आणि भगवान श्री ज्ञानोबाराय त्या विहिरीमध्ये उतरले. पाणी पिलं महाराज. वर आले. नामदेवराय वरच थांबलेले होते. भगवान श्री ज्ञानोबारायाने सांगितलं, नामा भगवंतानी सांगितलंय थोड्या अंतरावर गेल्यानंतर तुझी तांडूक विचार आहे. थोडा वेळ गेला, माझ्याकडून चूक झाली. तुम्हाला सांगू, मी नेहमी करता चिंतन सांगत असतो, शहाण्या माणसाला झालेली चूक लक्षात येते याला शहाणा म्हणत असतो. मूर्ख माणसाला जाणून बुजून चूक करतात महाराज, पण चूक झालीच नाही म्हणतात त्याला मूर्ख म्हणत असतात. विठाला विठाला वेळ झालाय बरं का? झालंय का? रोजचा झालाय पण आजचा नाही झाला. आलं का लक्षात? रोजचा झालाय 9 ते 11, पण आता नाही तसं होणार. 10 ते 12 विठ्ठल. नामदेवरायाच्या लक्षात आलं. भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात, देवा
तुम्हाला भगवंतांनी सांगितलं होतं, पण तुम्ही आतमध्ये गेलात, पाणी पिलात, पण मी नाही आतमध्ये जाणार. का? ज्यांनी माझा ठराव केला त्यांनीच माझी चिंता करायची, मी नाही आत उतरणार. तुम्हाला एक सांगतो, भगवान श्री ज्ञानोबा योगी होते महाराज. योग्यापेक्षा नामधारकाची ताकद जास्त असते. भगवान श्री ज्ञानोबा कोण होते? योगी होते. योगी पावन मनाचा शाही अपराध जनाचा, योगी पावन मनाचा. भगवान श्री ज्ञानोबा आत उतरले, पाणी पिलं महाराज, वरे आले, पण नामदेव तिथं थांबले. नामदेवाचा निश्चय होता महाराज, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ. ठरवलं ज्यांना माझी चिंता आहे तो दिन ना बरी पाणी आणू. पण असं ठरलं महाराज, भगवान श्री ज्ञानोबाने विचार केला, मी नामाला सोबत आणलंय खरं, पण नाम माझ्याशी तट करतोय. पण भगवंताने विचार केला आणि नामदेवासाठी त्या विहिरीमधून पाणी वर आलं महाराज. आता जर तुम्ही गेलात मारवाड देशामध्ये, आता सुद्धा चैत्र मास उन्हाळ्यामध्ये त्या विहिरीमध्ये वरून पाणी वाहतं. कुणासाठी? नामदेवासाठी. विठाला विठाला पाणी पिलं महाराज आणि ती जोडपं पंढरीच्या दिशेने निघाली. भगवान पिता पंढरीश परमात्मा सारखा वाटेकडे पाहत होता. कोणासाठी? भगवान श्री ज्ञानोबासाठी नाही, नामदेवरायासाठी. वाट पाहे उभा कृपाळुता तळी उतावे. भगवान पिता पंढरीश परमात्मा सारखं वाटेकडे पाहत होते. जोडपं आलं महाराज. आल्यानंतर भगवंताने नामदेवरायाकडे पाहिलं, आनंद वाटला. नामदेवरायाचा चेहरा इतका सुद्धा सुकला नव्हता. एक तुम्हाला माफी मागून सांगतो, आषाढीच्या सोहळ्यामध्ये भगवान श्री ज्ञानोबाच्या सोहळ्यात असतील, जगद्गुरु तुकोबाराच्या सोहळ्यात असतील, मुक्ताबाईच्या असतील, शेना महाराज असतील, चोकोबाराय असतील, कबीर महाराज असतील, रोहिदास महाराज असतील, सावताबाबांचे असतील, कुठल्याही संतांच्या सोहळ्यामध्ये असू द्या, कोणी एखाद्या वारकऱ्याने असं म्हणावं, महाराज मी उपवासी राहिलो. कुणी कुठलंही असू द्या महाराज. 10-20 लाख वारकरी असतात, पण एक होत चालून चालून मनाला माणसं काळे पडते. पण इथून जाताना 100 किलोचा जर असला का नाही, तिकून आल्यानंतर 110 किलोचा होतो. मी तर होतो बाबा. मी जात असता इथून बघून जात असतो आरतीवरून 50 किलोचा, पण तिकडून आल्यानंतर 60 किलोचा होता. पण अगोदरच एवढा गोरा, तिकडून आल्या ह्याच्यापेक्षा दुप्पट गोरा. विठाला विठाला भगवंताला आनंद झाला आणि नामदेवरायाला मांडीवर घेतलं भगवंतानी आणि विचारलं, नामा अरे तू यात्रेला जाण्यासाठी तयार नव्हता, पण माझ्यासाठी तुला जावं लागलं. विचार केला महाराज, मांडीवर बसवलं, पाठीवर हात फिरवला आणि नामदेवरायाला भगवान म्हणतात, नामा बरी वाटली का तुला संगत? वैष्णवाची संगत बरी वाटली का? संतांची संगत बरी वाटली का? त्यावेळेला नामदेवराय सांगतात, देवा काय सांगा तुम्हाला, मला नको वाटत होतं, गोष्ट खरी आहे, आज मला किंमत कळाली भगवान श्री ज्ञानोबारायाची. विठाला संत संगती संत संगती
असं होतच राहतं. किती बाजार बैल झालं तर पदर घालून जर हाणला दिवसभर तर काय करेल महाराज? बसते का तू? बाजार बैल झाला पदर टाकू टाकू त्याला दिवसभर ताणे चालू केलं तर ते वैरणी खात नाही. पुन्हा संध्याकाळी बसत नाही. महाराज बसलं तर उठत नाही. तसं झाले तुमचं आज विठाला संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारे के नाही देते. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलयुगे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने विठोबा रघुमाई रघुबा रघुबा रघुमाई रघुबा रघुमाई जय विठोबा रघुमाई रघुबा रघुमाई वैष्णवा संगते सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. जगद्गुरु तुकोबाराय एका साधकाने प्रश्न केला, महाराज तुम्ही भगवंताकडे वैष्णवाची संगत मागितली आणि कदाचित तुम्हाला वैष्णवाची संगत जर मिळाली तर तुम्ही नेमकं काय कराल? गायनाचे उडे आपोलिया छंदे गायनाचे उडे आपोलिया छंदे गायनाचे उडे आपोलिया छंदे गायनाचे उडे आपोलिया चिंतन सेवेसाठी निवडलेले अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात.
वैष्णवाची संगत मिळाली महाराज. मी वैष्णवाच्या संगतीमध्ये गायन गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडील तुका प्रेमी नाचे गाये गाण्यात विरणे जाये. एक चिंतन सांगून आपण शेवट समाप्त करू. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही मग असंच म्हणला होता. एक चिंतन सांगायचे शेवट समाप्त करायचं. मला असं झाले महाराज मीही दमलो पण इथं आले की माझ्या अंगातच मी 2-2 कीर्तन केलो महाराज दिवसात. आणि इथं आल्यानंतर साऊंड सिस्टीम म्हणा हे सर्व इथला आनंद म्हणा ते आनंदाकडे पाहिल्यानंतर मला असं वाटायला एक पर्यंत शेवट सोडून विठाला मी तर भरपूर जेवण केले आलं का लक्ष. पोळी तुपात कुस्करून खाल्लं दुधात नाही पण खाल्लं तसं काम तर करावं. खराय का शुभम महाराज. एवढं चिंतन द्रष्टा सांगून तुम्हाला शेवास मी दमलो महाराज. माझंही अर्धवर 2 हे जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेला बिहूरून पंढरीच्या दिशेने निघाले आणि जगद्गुरु तुकोबारायचा मुक्काम एका गावामध्ये पडला. ते गाव तुम्हालाही माहिती आहे. मी जी चिंतन सांगतो ती गाव तुम्हालाही माहिती आहे. जगद्गुरु तुकोबाराय प्रवास करत असताना एका गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायचा मुक्काम पडला. मंदिरामध्ये एक जुना काळ सांगतो महाराज. जुन्या काळामध्ये मारुतीराव महाराज दस्तापूरकर यायचे आपल्या परिसरामध्ये यायचे महाराज. आणि महाराज आल्यानंतर कुणाच्याही घरी नाही थांबायचे महाराज मंदिरामध्ये थांबायचे. जगद्गुरु तुकोबाराय मंदिरामध्ये थांबले आणि त्याच गावातील एक यजमान मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले. इथं हातवरी करा बरं महिला सोडून. दिवसातून मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळी म्हणा दुपारी म्हणा रात्री म्हणा कोण कोण जाते नाही. एक कुठला तरी नियम ठेवा महाराज आहे की नाही. सकाळी स्नान झाल्यानंतर चहा घेऊन तरी घरी सांगायचं जेवायला ताट कर. नित्य देव नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी माझ्या अंगात संपलं आता त्यांच्या अंगात बारीक लागली महाराज. नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी कुठला तर नियम असावा महाराज. नित्य नेम आम्ही अन्न खाय तो कुठला तर नियम असला पाहिजे. त्याच गावातील एक यजमान दर्शनासाठी मंदिरामध्ये आले. हनुमानजीचं मंदिर होतं. जगद्गुरु तुकाराम महाराज एका बाजूला थांबलेले होते. पताका होता महाराज. वारकऱ्याचा झेंडा असतो का पताका असतो महाराज. वारकऱ्याचा झेंडा असतो का पताका असतो. पताका. लोक झेंडा म्हणालेत मला आता काय म्हणालेत मला काही माहिती नाही. जगद्गुरु तुकोबाराचा पताका होता. महाराज थांबले होते. त्या यजमानाने जगद्गुरु तुकोबाराकडे पाहिलं आणि ते यजमान गावकरी जगद्गुरु तुकोबाराकडे गेले आणि प्रश्न केला महाराज आमच्या गावामध्ये आज जागर आहे आणि तुम्ही चिंतन सेवा करा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लगेच होकार दिला महाराज. त्या यजमानाने सांगितलं आज आमच्या गावामध्ये कीर्तन सेवा करायची आहे. लगेच होकार दिला. पण आपलं नाही तसं.
कुठेही असू द्या, म्हशीच्या मागा असू द्या, शेळे मेंढ्याच्या मागा असू द्या, कुठल्या कामावर असू द्या, उग म्हणावं लागते मोठेपणानं, हॅलो महाराज 25 तारीख आहे का खुली? उगच म्हणावं लागते ड्रायव्हरला, कुणीच नसते जवळ, हे गाडी उभा कर. केली गाडी उभा, डायरी काय बॅग बदली, खाली डायरी बघ बरं 25 तारीख आहे का? कुणी भूतच जवळ नसते महाराज, पण एवढं रुबाबात वागावं लागते. जगद्गुरु तुकोबाराने होकार दिला आणि त्या रात्री जगद्गुरु तुकोबाराची सेवा त्या मंदिरामध्ये सुरुवात झाली. मारुतीरायाचं मंदिर होतं. 9 वाजता कीर्तन सेवा सुरुवात झाली. 9 वाजता रामकृष्णाची सुरुवात झाली. किती गायक असू द्या महाराज, किती गायक असू द्या, 10 ते 15 मिनिट रामकृष्णाची मध्ये, 10 ते 15 मिनिट. जगद्गुरु तुकोबाराने 9 वाजता रामकृष्णाची सुरुवात केली. 10 वाजले रामकृष्णाची चालू, 11 वाजले रामकृष्णाची चालू, 12 वाजले रामकृष्णाची चालू. मर्यादा संपला. टाळकरी एकमेकांकडे बघायला लागले. म्हणले बुवा साहेबांनी 9 वाजता रामकृष्णाची सुरुवात केली, बघता बघता 12 वाजले. कधी रूपाचा अभंग निवडायचा आहे, कीर्तनाचा कधी निवडायचा आहे आणि कधी चिंतन सुरुवात व्हायची. विचार केला महाराज. एकाने टाळ ठेकलं, मृदंग वादकाने मृदंग उचलला, उभा तिथं बाजूला नाही केला, महाराजच पायावर आदळला. पण महाराज ही माणसात नव्हती. महाराज देहीची विदेही बहुदशा सर्वस्वाला विसरले महाराज. त्या मृदंगाने मृदंग टेकला, टाळकरीने टाळ टेकली. महिला होत्या माता भगिनी तेही निघून गेल्या, बसलेली श्रुती होते तेही निघून गेले महाराज. पण सर्वांना जाता आलं, पण एकाला नाही जाता आलं. गोंगडी वाजली. 12 वाजल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज रामकृष्ण हरी रंगाला आले. किती वाजता? 12 वाजता. आणि त्या 12 वाजल्याच्या रंगामध्ये तुकाराम महाराज उड्या मारायला लागले. आणि उड्या मारत असताना ती गोंगड्यावाला ती बाजूला बसलेला होता दूर, की सरकत आलं विचार. आणि आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराचं खाल्लं जे गोंगडं होतं ते गोंगडं धरलं आणि जेवढी उडी वर जाईल तेवढी झटका मारून काढून घ्यायची. बघता बघता गोंगडं खुलं झालं. हातामध्ये गोंगडं घेतलं, असं हलवलं देवाच्या समोर. देवा झालं आता बस. टाळकरी गेले, श्रोते गेले, माता भगिनी गेले, सर्व गेले. ही पट्टा यातला अडकला होता. झाला आता रिकामा. देवा बघून गेले बाबा तुझं तू. विचार केला महाराज, तेही बिचारा निघून गेलं. जुनी म्हण आहे बघा, ही जी जुन्याची म्हणी आहेत ती उगल आहेत महाराज. बघा तुम्ही एखाद्या वेळेस दोघांचं कधीही नाही जमावं. 2 व्यक्तीचं एकमेकाचं नाही जमणं. कदाचित तर ती जवळ जर बसले तर तिसरा म्हणत असतो का हो 4-2 वर्षापूर्वी एकमेकाला बोलत नव्हते, आता कसं काय जवळ गेले. हे तिसरा म्हणत असताना उगा जात नाही. ते दोघे बी हुशार आहेत. मग काहीतरी कुठेतरी गोंगडा अडकला असं. तेव्हापासून ती भाषा आहे महाराज. नक्की कुठंतरी गोंगडा अडकले. तुकाराम महाराजाखाली अडकल होतं म्हणून तो म्हणते विठाला. गोंगडा काढून घेतला. ती गावकरी निघून गेला महाराज. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज त्या भजनामध्ये नाचायला लागले. आपलं सर्व उलट आहे महाराज. आणि जगद्गुरु तुकोबाराची अवस्था पाहिली. टाळकरी निघून गेले, गोंगडेवाला निघून गेला, मृदंगे निघून गेले, पण देवानं आतून पाहिले. आणि पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराची अवस्था बघितली. डोळे लावलेले होते, सर्वस्वाला विसरलेले महाराज. आतून मारुतीरायाने पाहिलं आणि म्हणलं शाट झालेलं गिऱ्हाईक दिसायला. कुठं म्हणलं? देवानं आतून सर्व आपलं तर काय बंद पडलंय. देवी आडवा झाला महाराज. त्या गावचं नाव सांगा. ते गाव कोणतं होतं? ज्या गावामध्ये मारुतीराया झोपलेला आहे हनुमानजी कानोडा झाला, ती गाव कोणतं आहे? आता कोण कोण माऊलीच्या सोहळ्यामध्ये गेले? हातावर करा बरं. महिला सहित माऊलीच्या सोहळ्यात कोण कोण गेले? इकडे 1 2 दोघीच केलं. आता भीती बुद्धी म्हणायला आहे की नाही? नाही मी तुमच्याच करताय. महाराज म्हणजे काय?
माऊलीच्या सोहळ्यात गेल्यानंतर ते गाव लागते बघा, त्या गावातल्या मारुतीच्या दर्शनासाठी आता इथून गेल्यानंतर जा माळशिरस गावामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कीर्तनासाठी गेले आणि तिथला मारुती कानोडा झाला. आता तुम्ही जाऊन बघा, जगद्गुरु तुकोबारायची अवस्था पाहिल्यानंतर भगवान सुद्धा आडवे झाले. महाराज मला एवढ्यासाठी चिंतन सांगायचे, सर्वस्वाला विसरले, पण आपलं सर्व उलट आहे. भजनामध्ये नाचायचं म्हणलं तर लाज वाटते, हातवारी करायचं म्हणलं तर लाज वाटते, पण आपलं उलट आहे. आपण भजनात नाचत नाही, पण दुसरीकडे कुठेतरी गेल्यानंतर नाचत असतो. इथं नको वाटत. इथं किती महाराजांनी अनपट मारू द्या, टाळ्या वाजवा, उड्या मारा, कुंडली म्हणा, कुणीच म्हणत नाही महाराज. इथं नको वाटतं, इथं लाज वाटते. बरं तिकडे गेल्यानंतर लाज नाही वाटत. लाज नाचायला, पण दुसरीकडे गेल्यानंतर किती ताल येते महाराज. भजन सोडून बाजूला गेलं, माणसाला नाचाय सुद्धा चालू करा म्हणावं लागेल. तिकडे गेल्याबरोबर चालूच राहते महाराज. थांबता का गुरुजी? ध्यान ठेवायचं. चांदना चांदना झाले तिकडे गेले की नाही जोर येते, पण इथं नको वाटते. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाची ओढे आपल्या छंदे मनाची आनंद्यावरी तुका म्हणे आता आपुल्याचा याचे तुका म्हणे आता आपुल्याचा याचे
मंदिर मनाचे आनंद आवडीने 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 मनाचे आनंद जिथं पडायचं नाही मला जिथं उजळलं तिथं उजळलं तुका म्हणे आता फुल्या सायासी आम्हा जगदीशा सांभाळावे गायनाची उड्या फुल्या छंदी मनाची आनंदी आवडी ज्ञानेश्वर